फेअर वर्क इंडियाच्या 2024च्या रिपोर्टनुसार भारतातल्या मोठ्या गिग कंपन्यांना म्हणजे झोमॅटो, ब्लिंकिट यासारख्या अनेक कंपन्यांना कामगारांच्या सुरक्षिततेबाबत 10 पैकी 0 किंवा 1 गुण मिळालेत. 1 मार्क 10 पैकी. म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत या कंपन्या पूर्णपणे नापास आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाची आकडेवारी सांगते शहरांमधल्या दुचाकी अपघातांमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचं प्रमाण यावर्षी 20% वाढले. आणि ही मुलं कोण आहेत? ही आपल्याच समाजातली तरुण मुलं आहेत जी 12-12, 14-14 तास राबून पण पेट्रोल आणि त्यांच्या गाडीचा खर्च वजा करता महिन्याला बेसिक किमान वेतन सुद्धा त्यांना मिळत नाही. याला प्रगती म्हणायची का की शोषण म्हणायचं? हा आपला सगळ्यात आवडता आणि सोयीस्कर बहाणा आहे. अहो मी नाही दिली ऑर्डर तरी दुसरे कोणीतरी देणारच आहेत ना. माझ्या एकाच्या बदलण्यानं काय फरक पडणार आहे? इथंच आपलं नागरिकशास्त्र हरतं. हा रस्ता सगळ्यांचा आहे. तो तुमच्या 10 मिनिटांच्या शर्यतीचा खासगी रेसचा ट्रॅक नाहीये. तुमचा तो 10 मिनिटांचा आराम हा कोणाच्या तरी अपघाताची रिस्क, शहरातला ट्रॅफिक आणि वाढतं प्रदूषण याच्या किमतीवरती पण मिळतो. जोपर्यंत आपण ग्राहक म्हणून बदलणार नाही तोपर्यंत कंपन्या फक्त मार्केटिंग बदलतील. 10 मिनिटांऐवजी लवकरात लवकर म्हणतील, आणखीन काहीतरी वेगळं म्हणतील, पण यातनं शोषण थांबणार नाही. खरा तोडगा काय? तर फक्त सरकारी बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. खरा बदल आपल्या मानसिकतेत हवा. सोय आणि शोषण यातली ती पुसट रेषा ओळखायला शिकूया. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इन्स्टंट मागवाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं ते इन्स्टंट आईस्क्रीम किंवा कोथिंबीर किंवा इतर काहीतरी कोणाच्या तरी जीवापेक्षा, कोणाच्या तरी सुरक्षिततेपेक्षा खरोखर मोठी आहे का?